धन्यवाद। वंश मुरादे हे लोकमान्य टिळक यांच्याविषयी भाषण करतील। वंश मुरादे उद्या संध्याकाळी 4 वाजता मंगळात सत्यनारायणची महापूजा आयोजित करण्यात येते। तरी सर्व गणेश भक्तांनी आणि आपल्या परिसरातील नागरिकांनी तीर्थप्रसादाचा लाभ द्यावा। तसेच संध्याकाळी 7 वाजता बक्षीस समारंभ वितरणाचा कार्यक्रम होईल। हाँ सुरू करा। जन्मसिद्ध हक्क आहे आणि तोही मिळवणारच अशी सुयाला करून इंग्रजांना हातून सोडणारे थोर भक्त म्हणजेच लोकमान्य टिळक। आज विवाहाचे आपल्या समोर भारतीय संविधानाची महान स्वातंत्र्य सेनानी राष्ट्रपती लेखक लोकमान्य टिळक यांची यशोगाथा सांगण्यास उभा आहे। तुमच्या नावाशिवाय सारा इतिहास अपूर्ण आहे। तुमच्या नावाशिवाय सारा इतिहास अपूर्ण आहे। लोकमान्य टिळक तुमचे काळात असे ठासे, लोकमान्य टिळक तुमच्या काळात असे ठासे। अन्यायाविरुद्ध गुलामगिरीविरुद्ध पेटून सगळ्यांनी ज्वलंत लेखणी आणि विजयाद्वारे जनतेला स्वराज्याचे पायघडू बांधणारे, सार्वजनिक उद्योगाच्या माध्यमातून समाजामध्ये एकात्मतेची भावना निर्माण करणारे थोर भक्त म्हणजेच लोकमान्य टिळक। लोकमान्य टिळक यांचा जन्म 1856 रोजी रत्नागिरी जिल्ह्यात चिखली येथे झाला। त्यांचे पूर्ण नाव बाळ गंगाधर टिळक असे होते। त्यांच्या वडिलांचे नाव गंगाधर टिळक होते। त्यांच्या आईचे नाव पार्वतीबाई होते। लोकमान्य टिळक लहानपणीपासूनच खुशा प्रवृत्तीचे होते। निधानपणा आणि चांगुलपणा हेच त्यांच्या गुण होते। लोकमान्य टिळकांना लहानपणीपासून अन्यायाची चीड होती। लोकमान्य टिळक लहान असताना त्यांच्या शाळेतली एक प्रसिद्ध गोष्ट आहे। एक दिवशी शाळेत मधल्या सुट्टीत काही मुलांनी भूमिपट शब्द खाऊन तरफला वाक्य लिहिलं पडल्यामुळे गुरुंना वर्ग कचराने भरला होता। कुठली एकही शेत ठिकाणी थांबून होती। मधली सुट्टी संपल्यावर त्याच्या भूतात कासला गुरुजी वर्गात आले। गुरुजीवर कचरा पाहून संतापले आणि विचारलं, कोणी गेला कचरा? सगळे शांत बसले होते, कोणी उत्तर देत नाही। गुरुजीने सगळ्यांना शिक्षा दिली की तुम्ही कचरा उचलून काढायचा आणि सगळे कामालाही लागले, पण टिळक काय काम करत नव्हते। गुरुजी निलंबजी गेले आणि विचारलं, तू कचरा काय उचलत नाही? टिळक म्हणाले, मी शेंगा खाल्ल्या नाही, मी तरफला उचलणार नाही। अवकाशी शब्दांमध्ये त्यांनी पुण्याच्या डेक्कन कॉलेजमध्ये पदवी मिळवली। मराठी होती वर्तमानपत्र सुरू केले। शेतकऱ्यांना एकत्र येण्याचे आवाहन केले। सार्वजनिक गणेश उत्सव, शिवजयंती उत्सव सुरू केले। क्रांतीची मशाल पेटली, सिंह यात्रेला बोलली। स्वातंत्र्याची नवी प्रेरणा टिळकाने जनतेला, स्वातंत्र्याची नवी प्रेरणा टिळकाने जनतेला दिली। इंग्रज सरकारने एकदा आवाज उठवला नाही, त्याला अनेकच तुरुंगात सोडावे लागले। रंगाल्याच्या तुरुंगात त्यांनी गिटार व सोना घातली। ते जंगलात होते। स्वातंत्र्य मिळवण्यासाठी त्यांना साधनाच लागेल। आता मिळालं स्वातंत्र्य ते किंमत राहणार नाही असं ते म्हणाले। किती संकट आली, आवाज जरी घसरले तरी मी त्यावर पाय ठेवून उभा राहील असं ते म्हणाले। अशा प्रयत्नाचे एक ऑगस्ट 1920 रोजी निधन झाले। आज प्रत्येक भारतीयाच्या मनात त्यांचे नाव, त्यांचे विचार कोरले आहेत। अशा प्रयत्नाला सगळे शांत राहा जरा। कोटी कोटी प्रणाम। धन्यवाद। जय धन्यवाद। वंशमध्ये तुला पुढील वापरण्यासाठी हार्दिक शुभेच्छा। पुढील स्पर्धक असतील विमान आणि कृष्णा ग्रुप डान्स।
लवकर या त्या स्टेजवर राबट. Ready? 1, 2, 3.